हाय स्टुडंट्स, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड, फॅक्टर्स डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड ह्याचा अभ्यास केलेला आहे. ओके, आता आपण जो नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत तो क्लासिफिकेशन ऑफ डिमांड. त्याच्या अंडर बघा, in any economy variety of goods and services are produced. They are demanded by different sections of the society. While some goods are demanded by the consumers depending upon their income, taste and preferences, etc. Certain other goods are demanded by the producers depending upon the type of product they produce, the nature of market, the degree of competition, etc. म्हणजेच कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये विविध प्रकारचे गुड्स अँड सर्व्हिसेस तयार केल्या जातात. कन्झ्युमर्सच्या डिमांड या त्यांच्या इन्कम, टेस्ट अँड प्रिफरन्सेसवर डिपेंड असतं. म्हणजे जे आपण ह्या आधी पण फॅक्टर्समध्ये अभ्यासलेलं आहे. तसंच नेचर ऑफ मार्केट, डिग्री ऑफ कॉम्पिटिशन यावर पण डिपेंड, म्हणजे यावर पण वस्तूंची डिमांड ही डिपेंड असते. त्यांनी क्लासिफिकेशन्समधले पॉईंट दिले आहेत बघा. त्यामधला पहिला पॉईंट आहे डायरेक्ट डिमांड अँड डिराईव्ह डिमांड. त्याच्या अंडर बघा, द डिमांड फॉर फायनल गुड्स and services is said to be direct demand or autonomous demand. Consumers goods or services which can be readily used belong to direct demand. This demand depend on the income of the consumer, price of the product, price of related goods, etc. Derived demand, on the other hand, refers to the demand for factors of production or anything that is required to produce other goods and services. It is also known as induced demand. Derived demand depends upon the demand for final goods and services, degree of substitutability, कॉम्प्लिमेंटॅरिटी ऑफ इनपुट्स, etc. म्हणजे ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की फायनल गुड्स अँड सर्व्हिसेसची डिमांड ही डायरेक्ट डिमांड अँड ऑटोनॉमस डिमांड असल्याचं म्हटलं जातं. तसंच कन्झ्युमर गुड्स ही सर्व्हिस, म्हणजे कन्झ्युमर गुड्स अँड सर्व्हिसेसला, म्हणजे कन्झ्युमर गुड्स अँड सर्व्हिसेस ज्या सहजपणे यूज केल्या जाऊ शकतात त्यासाठी डायरेक्ट डिमांड असतं. म्हणजे जे गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत ते सहज, म्हणजे इझिली यूज केला जाऊ शकतात आणि त्यासाठी डायरेक्ट डिमांड असतात. पुढे त्यांनी म्हटलं आहे की डिमांड कन्झ्युमर्सचं इन्कम, टेस्ट, म्हणजे इन्कम, प्राईज ऑफ प्रोडक्ट अँड प्राईज ऑफ रिलेटेड गुड्स यावर डिपेंड असतं. म्हणजेच डिमांड, प्रोडक्शन फॅक्टर्सची डिमांड किंवा अदर गुड्स अँड सर्व्हिसेस कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची डिमांड ह्यावर असतं. त्याला इंड्यूस्ड डिमांड म्हणजे काय, तर प्रेरित मागणी. काय इंड्यूस्ड डिमांड म्हणजे काय, प्रेरित मागणी असंही त्याला म्हटलं जातं. आणि डिराईव्ह डिमांड ही फायनल गुड्स अँड सर्व्हिसेसच्या डिमांडवर डिपेंड असते. ओके, नंतर सेकंड नंबरचा पॉईंट आहे कंपनी डिमांड अँड इंडस्ट्री डिमांड. त्यामध्ये बघा, द डिमांड फॉर अ कमोडिटी प्रोड्यूस्ड बाय अन इंडिव्हिज्युअल फर्म्स इज टर्म हॅज कंपनी डिमांड. इंडस्ट्री डिमांड रेफर्स टू द टोटल डिमांड फेस्ड बाय ऑल द फर्म्स constituting the industry. For example, the demand for steel product produced by Tata refers to company demand, while the demand faced by all units producing steel products is the industry demand. These firms or companies' demand is a percentage of industry's demand, which is also termed as the market share of the company. To improve their market share, companies resort to innovation, aggressive marketing strategies, advertisement, etc. In case of company demand, there may be substitutes for the product, while it may not be so in the case of industries products. म्हणजे काय, ह्यामध्ये काय म्हणता येते की कंपनी डिमांड अँड इंडस्ट्री डिमांड म्हणजे कंपनीची मागणी आणि उद्योग मागणी, कंपनी अँड इंडस्ट्री डिमांड. मग इंडिव्हिज्युअल कंपनी थ्रू प्रोड्यूस वस्तूंची डिमांडला कंपनी डिमांड म्हणतात. आणि इंडस्ट्रियल डिमांड मीन्स इंडस्ट्री बनवणाऱ्या सर्व कंपनीजसमोर असलेल्या एकूण डिमांडचा संदर्भ
उदाहरण जर फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर टाटा थ्रो प्रोड्यूस केलेल्या स्टील प्रोडक्टची डिमांड मीन्स कंपनी डिमांड, तर स्टील प्रोडक्ट तयार करण्याची युनिट्सची डिमांड ही इंडस्ट्री डिमांड असते. अशा प्रकारे फर्म्स और कंपनीज डिमांड ही इंडस्ट्री डिमांड आहे, ज्याला कंपनी मार्केट शेअर असं पण म्हटलं जातं. ओके, म्हणजे इन शॉर्ट कंपनी डिमांड म्हणजे काय आणि इंडस्ट्री डिमांड म्हणजे काय ह्यामधला त्यांनी फरक सांगितला आहे. ह्यामधली डेफिनेशन त्यांनी इन शॉर्ट ह्यामध्ये सांगितलेली आहे की कंपनी डिमांडमध्ये काय चालतं आणि इंडस्ट्री डिमांडमध्ये काय चालतं. त्यानंतर नेक्स्ट 3rd नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे डिमांड फॉर ड्युरेबल गुड्स अँड डिमांड फॉर नॉन ड्युरेबल गुड्स. त्याच्या अंडर बघा, ड्युरेबल गुड्स आर दोज विच कॅन बी यूज ओव्हर a long period of time. They are used to meet the current demand for future demand. Example of durable consumer goods are furniture, automobiles, then washing machine, etc. And example of durable producer goods are machines, equipments, etc. Demand for durable goods may be replacement demand for new demand if the demand for the goods is for maintaining the capital asset. It is called replacement demand. When a goods is demanded as an addition to the stock taken, it is known as new demand. Non-durable goods are single-use goods. They are perishable in nature and are therefore single-use goods. Example, milk, fruit, vegetables, etc. They are mainly used to meet the current डिमांड. म्हणजे काय सांगितलं आहे, वाचता वाचता तुमच्या लक्षात येणार की ड्युरेबल गुड्स अँड नॉन ड्युरेबल गुड्स म्हणजे काय, तर टिकाऊ वस्तूंची मागणी आणि टिकाऊ वस्तूंसाठी मागणी. काय फरक आहे हा, टिकाऊ वस्तूंची मागणी आणि टिकाऊ वस्तूंसाठी मागणी. मग ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की ड्युरेबल गुड्स, ड्युरेबल म्हणजे टिकाऊ वस्तू, मग ड्युरेबल गुड्स लाँग पिरियडसाठी यूज केल्या जातात. त्याचा यूज हा करंट डिमांड अँड फ्युचर डिमांड कंप्लीट करण्यासाठी केला जातो. त्यामध्ये काय काय येतं तर त्याने एक्झाम्पल दिलं आहे फर्निचर, ऑटोमोबाईल्स, वॉशिंग मशीन, etc. पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, डिमांड फॉर ड्युरेबल गुड्स मे बी रिप्लेसमेंट डिमांड फॉर न्यू डिमांड. आणि तिथे त्यांनी म्हटलं आहे बघा, एक्झाम्पल ड्युरेबल प्रोड्युसर गुड्स आर मशीन्स, इक्विपमेंट्स, etc. म्हणजे ड्युरेबल प्रोड्युसर्स जे असतात त्याचं त्यांनी एक्झाम्पल तिथे दिलेलं आहे की मशीन्स किंवा इक्विपमेंट जे असतात त्यासुद्धा त्यामध्ये येतात. पुढे त्यांनी काय म्हटलं आहे की ड्युरेबल गुड्स ही रिप्लेसमेंट डिमांड किंवा न्यू डिमांड असू शकतात. मेंटेनिंग कॅपिटल असेटला रिप्लेसमेंट डिमांड म्हटलं जातं. काय, मेंटेनिंग कॅपिटल असेटला रिप्लेसमेंट डिमांड म्हटलं जातं. नॉन ड्युरेबल गुड्स म्हणजे न टिकाऊ वस्तू ह्या एका वापरातील वस्तू असतात. म्हणजे काही वस्तू असतात ज्या एकदाच आपण वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल मिल्क, फ्रूट, व्हेजिटेबल्स हे आपण म्हणजे त्याचा स्टॉक करून ठेवू शकतो का आपण, बाबा 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी, 5 महिन्यासाठी, 10 महिन्यासाठी असा स्टॉक आपल्याला घेता येतो का, तर नाही. म्हणजे त्या फक्त एकदा वापरात येणाऱ्या वस्तू आहेत. पण फर्निचर, वॉशिंग मशीन किंवा AC हे आपण म्हणजे वर्षानुवर्षे ते यूज करू शकतो. ओके, आता नेक्स्ट 4th नंबरचा पॉईंट आहे शॉर्ट रन डिमांड अँड लाँग रन डिमांड. त्यामध्ये बघा, बेस्ड ऑन द टाईम पिरियड डिमांड इज क्लासिफाय ॲज शॉर्ट रन डिमांड अँड लाँग रन डिमांड. While short run demand refers to the existing demand, long run demand refers to the size and pattern of demand which will exist in the long run. Short run demand is mainly influenced by price and changes in income. Long run demand is affected by factors like growth of population, technological changes, new substitutes, etc. For production planning, inventory control, expansion, diversification, etc. Firms depend upon long-term demand trend projection. म्हणजे ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की शॉर्ट रन आणि लाँग रन डिमांड म्हणजे काय, तर अल्प कालावधीसाठी मागणी आणि दीर्घकालीन मागणी म्हणजे शॉर्ट रन अँड लाँग रन डिमांड. मग ह्यामध्ये त्यांनी सांगितलं
इन शॉर्टमध्ये त्यांनी यामध्ये काय सांगितलं आहे की पिरियड्सच्या आधारावर शॉर्ट रन आणि लाँग रन डिमांड म्हणून क्लासिफिकेशन केलं जातं. शॉर्ट रन डिमांड ही एक्झिस्टिंग डिमांड सूचित करते, तर लाँग रन डिमांड मीन्स साईज अँड पॅटर्न ऑफ डिमांड. म्हणजे लाँग रन डिमांड म्हणजे काय अँड शॉर्ट रन डिमांड म्हणजे काय हे त्यांनी यामध्ये सांगितलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की द प्रोडक्शन प्लॅनिंग, इन्व्हेंटरी कंट्रोल, एक्सपान्शन, देन डायव्हर्सिफिकेशन हे सुद्धा ह्यामध्ये येतं. तसंच ग्रोथ म्हणजे लाँग रन डिमांड इज अफेक्टेड बाय द फॅक्टर्स ग्रोथ. त्यामध्ये टेक्नॉलॉजी आली, टेक्नॉलॉजिकल चेंजेस, देन पॉप्युलेशन, न्यू सबस्टिट्यूट्स, हे जे काही चेंजेस आहेत किंवा ही जी काही न्यू फॅक्टर्स आहेत हे लाँग रन डिमांडमध्ये अफेक्ट करतात किंवा लाँग रन डिमांडमध्ये येतात. ओके. त्यानंतर 5वा पॉईंट आहे तो म्हणजे टोटल मार्केट डिमांड अँड मार्केट सेगमेंट डिमांड. त्यामध्ये बघा the total demand for a commodity from all sectors or sources is called total market demand. When this market is subdivided, it is termed as market segment. For example, when the total demand is divided into domestic and international market, it is known as market segment. Market demand can also be segmented on the basis of income, age, literacy rate, etc. Market segmentation helps the business firms in formulating their price, sales and profit policies. म्हणजेच बाजारपेठेची एकूण म्हणजे टोटल मार्केट डिमांड अँड मार्केट सेगमेंट डिमांड म्हणजे बाजारपेठेची एकूण मागणी आणि बाजारातील मागणी. ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की ऑल सेक्टर्स ऑल सोर्सेसकडून वस्तूंच्या टोटल डिमांडला म्हणजे म्हणजे ऑल सेक्टर्स आणि ऑल सोर्सेसकडून वस्तूंच्या टोटल डिमांडला टोटल मार्केट डिमांड असं म्हटलं जातं. जेव्हा हे मार्केट सब डिवायडेड होतं तेव्हा त्याला मार्केट सेगमेंट असं म्हणतात. कधी म्हणतात मार्केट सेगमेंट डिमांड कधी म्हणतात तर जेव्हा ते सब डिवाईड केलं जातं तेव्हा. आणि टोटल डिमांड ही डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल मार्केटमध्ये डिवाईड केली जाते आणि त्याला मार्केट सेगमेंट असं म्हटलं जातं. तर 6 नंबरचा पॉईंट आहे इंडिव्हिज्युअल डिमांड अँड मार्केट डिमांड. त्यामध्ये बघा द डिमांड फॉर अ गुड्स फ्रॉम अन इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर is known as individual demand. Market demand refers to the summation of demand of all the consumers for a product. म्हणजे काय म्हणता येते यामध्ये की इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर्सकडून वस्तूंची डिमांड ही इंडिव्हिज्युअल डिमांड समजली जाते आणि मार्केट डिमांड मीन्स उत्पादनासाठी ऑल कन्झ्युमर्सची डिमांड म्हणजे जे काही प्रोडक्शन असतं त्याच्यासाठी ऑल कन्झ्युमर्सची डिमांड असते ती मार्केट डिमांड म्हणून इंट्रोड्यूस होते किंवा त्याला मार्केट डिमांड असं म्हटलं जातं. आणि लास्ट पॉईंट आहे तो जॉईंट डिमांड अँड कंपोजिट डिमांड. त्याच्यामध्ये बघा when 2 or more goods are demanded at the same time to satisfy a particular want, it is called as joint demand. For example, car and petrol, bread and butter, etc. Composite demand refers to the demand for those goods or services which can be used for more than one purpose. For example, water can be used for cooking, washing, drinking, etc. Similarly, electricity it can be used for multiple uses. If there is change in the demand for one use, then the demand for other uses will be affected. म्हणजेच काय तर जॉईंट डिमांड अँड कंपोजिट डिमांड म्हणजे संयुक्त डिमांड आणि एकत्रित डिमांड. ह्यामध्ये त्याने काय म्हटलं आहे जेव्हा एखादी पर्टिक्युलर विश पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची डिमांड केली जाते तेव्हा त्याला जॉईंट डिमांड म्हणतात. एखादी पर्टिक्युलर विश कंप्लीट करण्यासाठी 2 किंवा जास्त त्यापेक्षा जास्त वस्तूंची डिमांड केली जाते तेव्हा त्याला जॉईंट डिमांड असं म्हणतात. ज्यामध्ये कार अँड पेट्रोल, ब्रेड अँड बटर हे आलं. आणि कंपोजिट डिमांड ही गुड्स अँड सर्व्हिसेसच्या डिमांडला सूचित करते जिचा यूज हा कुकिंग, वॉशिंग, ड्रिंकिंगसाठी केला जातो. म्हणजे कंपोजिट डिमांड म्हणजे काय त्यामध्ये काय काय येतं आणि जॉईंट डिमांड म्हणजे काय त्याचा काय उपयोग आहे त्याचे काय युजेस आहेत हे त्यांनी ह्यामध्ये क्लिअर केलेलं आहे.
मग हे झालं तुमचं क्लासिफिकेशन ऑफ डिमांड. त्यामध्ये एकूण किती पॉईंट येत आहेत बघा. डायरेक्ट डिमांड अँड डिराईव्ह डिमांड, कंपनी डिमांड अँड इंडस्ट्री डिमांड. देन थर्ड आहे डिमांड फॉर ड्युरेबल गुड्स अँड डिमांड फॉर नॉन ड्युरेबल गुड्स, शॉर्ट रन डिमांड अँड लाँग रन डिमांड. फिफ्थ आहे टोटल मार्केट डिमांड अँड मार्केट सेगमेंट डिमांड. 6 आहे इंडिव्हिज्युअल डिमांड अँड मार्केट डिमांड. अँड 7 आहे जॉईंट डिमांड अँड कंपोजिट डिमांड. हे झाले तुमचे क्लासिफिकेशन्स. ओके.